गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. मागच्या तासाला आपल्या प्रास्ताविकाचा विषय पूर्ण झालेला आहे आणि आज आपण प्रत्यक्ष अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. विवेक प्रकरणाचा हा मुख्य विचार आहे आणि त्या विवेक प्रकरणामध्ये प्रथम प्रकरण तत्वविवेकाचं आहे. तत्वविवेक असा शब्द आल्यानंतर आपल्या पुढे तत्व नावाचा एक शब्द येतो आणि तत्व शब्द अनेक अर्थांनी बोलला जातो. आणि या इथे मात्र तत्वविवेकामध्ये तत्व शब्द ब्रह्म या अर्थाने बोललेला आहे आणि या ब्रह्म स्वरूपाचीच मला निवड करायची आहे. मग ती निवड करताना आपल्याला निवडीला दोन पदार्थ हवे असतात. जेव्हा आपण दोन पदार्थ असतात तेव्हा आपण त्याची निवड करू शकतो. एखाद्याच्या घरी गेल्यानंतर एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला विचारलं घरातल्या की तुम्ही चहा घेणार का कॉफी घेणार, तेव्हा मात्र आपण त्याला म्हणतो मी चहा घेणार. म्हणजे याचा अर्थ काय झाला, दोन पदार्थ जिथे असतात तिथे मात्र आपल्याला विवेक करता येतो. कुठला विचार आपल्याला चहा पचत असेल तर तोही घेता येतो. म्हणून इथे ब्रह्मस्वरूपाची निवड करणं हा मुख्य विचार आपल्या पुढे आहे. आणि ती ब्रह्मस्वरूपाची निवड करताना मग तत्व शब्दाचे काही आणखीन अर्थ आहेत काय, असाही विचार आपल्या पुढे येतो. आणि त्यावेळी मग तत्व शब्दाचा आणखीन एक अर्थ होतो की हे ब्रह्मतत्व सोडून उर्वरित जी काय सगळी तत्व आहेत त्या तत्वांचाही विचार करावा लागतो. आणि मग त्या उर्वरित तत्वांचा विचार जेव्हा करायची वेळ येते तेव्हा ती उर्वरित तत्व असतात म्हणजे ब्रह्मतत्व सोडून ती सगळी अचित या पदार्थांमध्ये त्याची आपल्याला वर्गवारी करावी लागते. म्हणून तिथे अचित तत्व असा एक विचार करता येतो आणि चित तत्व म्हणजे ब्रह्मतत्व अशा पद्धतीने आपल्याला विचार करायला जमतं. आणि मग आपल्याला एक साधन आपल्या पुढे येतं की चित अचित ग्रंथीचा भेद झाला पाहिजे. आता चित अचित ग्रंथीचा भेद झाला पाहिजे या शब्दाचा अर्थ अचिताविषयी असलेलं म्हणजे जड अचेतना विषयी असलेलं जे माझ्या अंतःकरणातलं अनावश्यक प्रेम आणि त्या निमित्ताने येणारा मला सुखदुःखाचा अनुभव, या दोन्हीतनं जर मला सुटका करून घ्यायची असेल तर मला सुखरूप होण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून इथे निवड करताना या विवेकामध्ये निवड आहे आणि विवेकामध्ये निवड आहे तर त्या ब्रह्मतत्वाची निवड ही झाली पाहिजे. पण काय होऊन जातं, या भेदमय जगामध्ये मला विषय सत्य वाटतात आणि विषय सत्य वाटण्याच्या निमित्ताने मला देह सत्य वाटतो, जगत सत्य वाटतं आणि त्या निमित्ताने मला सुखदुःखाचा अनुभव येतो. आपल्याला असं वाटतं की मला सतत सुख मिळालं पाहिजे, पण ते सतत सुख जर मिळवायचं असेल म्हणजे माझ्या स्वरूपाशी एकरूप झाल्याशिवाय मी सतत सुखरूप राहणं शक्य नाही. सतत या शब्दाचा अर्थ बाधितानुवृत्तीने का होईना मी सुखरूप आहे असा आतमध्ये विचार पक्का पाहिजे. आणि तो जर विचार पक्का करायचा असेल तर मला चित अचित ग्रंथीमध्ये भेद पाहायला शिकलं पाहिजे. चित म्हणजे स्वरूप आणि अचित म्हणजे जड अचेतन पदार्थ. म्हणून जड अचेतन पदार्थांचे गुणधर्म मी आत्मस्वरूपावर घालता कामा नये. त्याची थोडक्यात साधन पद्धती माझ्या श्रीगुरूंनी अशी डिफाईन केलेली आहे की जे माझं आहे ते मी नाही. म्हणून इथे सुरुवातच शरीरापासून होते. शरीर माझं आहे पण ते मी नाही असे निर्णय करता करता मन माझं आहे पण ते मी नाही, बुद्धी माझी आहे पण ते मी नाही, अशा पद्धतीने नाही नाहीचा विचार करून मग आहे नावाचं तत्व कोणतं आहे तर ते ब्रह्मतत्व आहे. आणि मग तेव्हा त्याची निवड होते. मग ही निवड केव्हा पूर्ण होते तर जेव्हा मला वृत्तीच्या स्तरावर मी आनंदाचा ठेवा आहे हे जेव्हा मला निसंदिग्धपणे कळतं तेव्हा ती निवड पूर्ण होते. आणि ती निवडेला सहजता आली की मग आपण म्हणू शकतो की साध्य होता साधनाचा ठाव नाही. पण इथपर्यंत जर मला यायचं असेल तर तत्व शब्दाचा अर्थ आपल्याला एक ब्रह्मतत्व असाही केला पाहिजे आणि एक ब्रह्मतत्व सोडून उर्वरित असलेली तत्व असाही करावा लागेल. मग उर्वरित असलेली तत्व आहे तर त्यांच्याबद्दल काही विचारणा झाली आहे काय, त्याच्याबद्दल काही बोलणारे काही संतांची वाक्य आहेत काय, याचाही विचार आपल्याला करता येतो. तर समर्थ रामदास स्वामींनी ही जी उर्वरित तत्व आहेत ती 82 मानलेली. तसं पाहायला गेलं तर श्री ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीमध्ये 36 तत्व मांडली आहेत आणि हरिपाठामध्ये मात्र 25च तत्व मांडली आहेत. पण एक लक्षात घ्या, त्या 25 तत्वांमध्ये
82 तत्व आहेत, त्या 82 तत्वांमध्ये ही 25 तत्व आहेत. अशा पद्धतीने विचार केला तर हे जे ब्रह्मतत्व सोडून जी काय उर्वरित सगळी तत्व आहेत, ती मात्र तत्व येणारी आणि जाणारी आहेत. आणि ती येणारी जाणारी असतील तर ती माईक ठरतात, आणि जेव्हा आपल्याला निवड करायची वेळ येते त्यावेळी आपल्याला माईकाचा बाध करावा लागतो आणि त्या सत्य तत्वाची म्हणजे त्या ब्रह्मतत्वाची निवड करावी लागते, आणि ते माझं स्वरूप आहे असा निर्णय करावा लागतो. आणि एक दिवस निर्णय करता करता त्या निर्णयाला सहजता येते. त्यासाठी श्री समर्थांच्या 2 ओव्या आहेत, त्या अतिशय पक्क्या आहेत आणि अतिशय समर्पक आहेत. तर पहिली जी ओवी आहे ती अशी आहे की हिशेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही. तर साध्य होता साधनाचा ठाव नाही याचा अर्थ साध्य शब्दामध्ये ब्रह्मतत्वाचा निर्देश आहे. पण हिशेब झाला मायेचा हे बोलताना ती 82 तत्व जी आहेत तिचा हिशेब करावा लागतो, आणि हिशेब करताना तो हिशेब ही 82चे 82 तत्व माईक आहेत असा निर्णय करावा लागतो. मग या पद्धतीने आपल्याला निवाडा करावा लागतो, आणि ती तत्व जेव्हा 82 तत्व माईक ठरतात तेव्हा मला माझ्या आनंद स्वरूपाचा म्हणजे ब्रह्मतत्वाचा अनुभव येतो. हा मुख्य विचार आहे. आणखीन पुढे जाऊन श्री समर्थ असं म्हणतात की सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुधाव अवघा उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपले म्हणावे. म्हणजे इथे आपल्याला एक समजून घ्यायची गरज आहे की सकळ देहाचा झाडा केला, यामध्ये ही जी 4 तत्व आहेत, आपण म्हणूया स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण, अशी जी काय 4 तत्व आहेत, तर ह्या 4 तत्वांचा सुद्धा आपल्याला बाध करावा लागेल. तुम्ही एके ठिकाणी मला म्हणू शकाल की स्थूल देहाचा बाध म्हणजे स्थूल देहावर असलेलं अनावश्यक प्रेम हे बाजूला पडलं पाहिजे, हे आम्हाला अगदी मान्य आहे. सूक्ष्म देहामध्ये मन वायू तत्वाचं आहे, बुद्धी अग्नी तत्वाची आहे, मग ही तत्व माईक आहेत म्हणून हेही मागे पडलं हे पाहिजे, हे मान्य आहे. पण महाकारण देहाचं मागे पडला पाहिजे हे असं कसं म्हणता तुम्ही? त्याचं कारणच आहे की महाकारण देहामध्ये सुद्धा अपरिपक्व अवस्थेमध्ये द्वैतावस्था असते. म्हणजे मी आत्मा आहे असं आतमध्ये वृत्तिस्थ चिदाभासाला झालेलं ज्ञान असतं. त्या ज्ञानाला जोपर्यंत सहजता येत नाही तोपर्यंत मात्र या महाकारण देहाची सिद्धी म्हणजे खऱ्या अर्थाने होत नाही. म्हणजेच मला ब्रह्मस्वरूपाचा अनुभव येत नाही. म्हणून महाकारण आले देहाला सहजता आली पाहिजे, आणि असा सहजतेपर्यंतचा जो अभ्यास आहे तोपर्यंत मला सतत निवड करावी लागणार आहे. आणि या निवडीलाच विवेक असं म्हणतात. आणि हा विवेक समजावून सांगणारा जो श्री गुरु आहे त्या श्री गुरूंना मात्र मी शरण गेलो पाहिजे. आणि ते श्री गुरु जेव्हा मला समजावून सांगतात त्यावेळी मी कॉन्सन्ट्रेट होऊन म्हणजे मनाची अत्यंत शुद्धता ठेवून मी त्या विचारांना ऐकलं पाहिजे, आणि त्या विचारांना मी जर नीट ऐकलं तर मग मी माझा विवेक करू शकतो. यालाच म्हणतात चित अचित ग्रंथीमध्ये भेद पाहिल्यानंतर चितची निवड होते, आणि अचिताचा बाध करण्यासाठी जे माझं आहे ते मी नाही असं साधन करण्याची एक व्यवस्था आपल्या पुढे होते. अशी ही सगळी आपल्या पुढे एक तत्वविवेकाची प्रस्तावना आहे. अंतिमतः एकच विचार करायचा आहे की आपल्याला ब्रह्मतत्वाची निवड करायची आहे. या सगळ्या जगतरूपी पसाऱ्यातनं, जगत कार्यरूपी पसाऱ्यातनं, नंतर मी आत्मा आहे इथपर्यंत जाण्यासाठीचा जो सगळा अभ्यासाचा जो विचार आहे तो पूर्ण जर करायचा असेल तर मला माझ्या स्वरूपाची निवड मला करावी लागेल, आणि ती स्वरूपाची निवड मला माझ्या आनंदाकडे घेऊन जाण्यास समर्थ आहे. आता इथून पुढे श्लोकांच्या अभ्यासाला प्रारंभ होणार आहे. पण श्लोकांच्या अभ्यासाला प्रारंभ करताना मला एक गोष्ट सांगायची वाटते की संस्कृत मधले श्लोक मी वाचणार नाहीये. डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख माझे श्री गुरु यांची पंचदशी माझ्या रेफरन्सला आहे, आणि त्या रेफरन्स मधनं मी जे श्लोक नंबर 1, श्लोक नंबर 2 अशा पद्धतीने मी विवरण करत जाणार आहे. त्या अर्थाचं आधी वाचन करेल आणि त्या अर्थाचं मग पुढे आपण चिंतन करूया. अशा पद्धतीने या पंचदशीचा अभ्यास आपला सतत चालू राहील, आणि ही सगळ्यांनी जर नोंद घेतली तर मग प्रत्येकाने पुस्तक उघडून बसलं तरी सुद्धा काही अडचण नाही, पण कान मात्र आपल्या अभ्यासात असले पाहिजे. तर पहिल्या श्लोकाचा अर्थ असा आहे की तो मूळ अविद्यारूप मगरीचा तिच्या अविद्येच्या कार्यरूप पसाऱ्यासह नाश करणे हे ज्यांचे मुख्य कार्य आहे त्या श्रीमद शंकरानंद श्री गुरूंच्या चरण कमलाला माझा नमस्कार असो.
अशा रीतीने आपल्या पहिल्या श्लोकाला प्रारंभ झालेला आहे आणि हे ग्रंथारंभापूर्वीचं मंगलाचरण आहे. हे पहिले 2 श्लोक जे आहेत ते ग्रंथारंभाचे म्हणजे काय म्हणूया ते मंगलाचरणाचे श्लोक आहेत, हा लक्षात घेतला पाहिजे. आणि इथे हा जो अर्थ जो आहे त्याचा अर्थ असा एक तयार होतो, की मूळ अविद्यारूप मगरीचा तिच्या कार्यरूप कारणासह तिचा नाश म्हणजे बाध झाला पाहिजे. म्हणजेच विचारसागरच्या भाषेत बोलायची वेळ आली तर कारणासह दुःख निवृत्ती किंवा कारणासह वर्तमान जगत निवृत्ती झाली पाहिजे. म्हणजे कार्य सुद्धा बाधित झालं पाहिजे आणि कारण सुद्धा बाधित झालं पाहिजे. कारण जे आहे ते आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे, म्हणून कार्य नावाचं जगत नावाचं कार्य आहे ते मला सत्य वाटतं. म्हणून या संपूर्ण जगत सत्यत्व भ्रांतीला आणि त्या निमित्ताने येणाऱ्या 5 भ्रांती, देह सत्यत्व भ्रांती, कर्ता भोक्ता भ्रांती, भेद भ्रांती, या सगळ्या भ्रांतींचं जे आमंत्रण आहे ते केवळ आत्मस्वरूपाच्या अज्ञानात आहे. म्हणून इथे आपल्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घ्यायचंय, हा त्याचा एक सरळ अर्थ आहे. आणि हे सगळं जे कार्य आहे ते कोण करतं, हा मुख्य विचार आहे. आणि इथे मात्र काय आहे, नमः शंकरानंदः. मुख्य मुद्दा काय आहे की त्या भगवान शंकरांना पहिल्यांदी नमन केलेलं आहे. आणि ते शंकर कसे आहेत तर ते गुरु रूपाने आपल्या पुढे उभे आहेत. त्याचं कारणच असं आहे की भगवान शंकराने पार्वतीला अनुग्रह दिला, म्हणजे ते पारमार्थिक तत्वज्ञान समजावून सांगितलं. आणि त्या तत्वज्ञान सांगताना मात्र भगवान विष्णूंनी मत्स्य स्वरूपात ते तत्वज्ञान ऐकलं आणि त्यामुळे ते आपल्यापर्यंत येऊन पोहोचलं. हा मुख्य आपल्या अभ्यासाचा विचार आहे. म्हणून याला जेव्हा शंकरांनी ही दिलेली विद्या आहे म्हणून तिला शांकरी विद्या असंही म्हणतात. आपल्याला समजून घ्यायचं आहे हळूहळू की हिला शांकरी विद्या का म्हणतात. त्याचं कारण आहे की ती शंकरांपासून प्राप्त झाली आहे म्हणून तिला शांकरी विद्या म्हणतात. म्हणून या शंकराचार्यांना नमस्कार केलेला आहे. म्हणून इथे जे शंकराचार्य जरी मी म्हणालो तरी ते भगवान शंकर, शंकराचार्य, माझे आजे गुरु आणि माझे गुरु यांमध्ये भेदच नाही. आपल्याला समजूनच घ्यायचं असेल तर त्या शंकरांना, भगवंताला नमस्कार केलेला आहे आणि अशा पद्धतीने मंगलाचरण केलेलं आहे. आणि मंगलाचरण करताना हे मंगलाचरण 3 पद्धतीने आपल्या पुढे येतं. एक आशीर्वाद रूप मंगल, एक नमस्क्रिया रूप मंगल आणि एक वस्तुनिर्देश मंगल. आशीर्वाद रूप मंगल आहे ते कोणालाही करता येतं. कोणीही सामान्य माणूस त्या ग्रंथ ऐकण्याला जाऊ शकतो, त्या श्री गुरूंच्या चरणावर नतमस्तक होऊ शकतो. म्हणून आशीर्वाद घेण्यासाठी आपल्याला श्री गुरूंच्या चरणावर, नंतर विठ्ठलाच्या चरणावर डोकं ठेवायला काहीच अडचण नाही. आणि त्या विठ्ठलाचा आणि त्या श्री गुरूंचा आशीर्वाद जोपर्यंत मला प्राप्त होत नाही तोपर्यंत माझं मंगल होण्याची व्यवस्था नाहीये. म्हणून आशीर्वाद रूप मंगल हे प्रत्येकाने करावं. आपल्याला 65चा विचार करताना लक्षात घ्या, ते चांगदेव महाराज श्री ज्ञानदेवांना शरण गेले आणि गेल्यानंतर 65च्या ओव्यांची सुरुवात झालेली आहे. त्यावेळी 65 मध्ये पहिल्या ओवीची सुरुवात आहे स्वस्ती श्री वटेषु आणि स्वस्ती शब्दाचा अर्थ कल्याण असो. आणि अशा पद्धतीने श्री ज्ञानदेवांनी श्री चांगदेव महाराजांना आशीर्वाद दिला आणि 65 ओव्यांमध्ये त्यांच्या जीवनमुक्तीचा प्रवास पूर्ण झाला. म्हणून इथे आशीर्वादामध्ये सुद्धा कमालीचा मोठा भाग असतो आणि तो आपल्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. म्हणून आपल्याला समजूनच घ्यायचं जर असेल तर आशीर्वाद रूप मंगल हे प्रत्येकाने करावं. पण हे नमस्क्रिया रूप मंगल जे आहे ते मात्र साधकाला अनिवार्य आहे. आणि या नमस्कारामध्ये शरणागत भाव आहे. जेव्हा एखादा शिष्य श्री गुरूंच्या चरणी नतमस्तक होतो, पूर्वीच्या काळातली गोष्ट आहे की डोक्यावर वाळलेल्या लाकडांची मोळी घेऊन जाण्याचा प्रघात होता. त्याचं कारणच आहे की मी तुम्हाला शरण आलेलो आहे, मी तुम्हाला नमस्कार करतो, आता तुम्ही मला शांकरी विद्येचा उपदेश करा. अशा पद्धतीने नमस्क्रियारूप मंगल करता येतं. ओम नमोजी आद्यामध्ये नमस्क्रियारूप मंगल पण आहे. तसंच इथे नमस्क्रियारूप मंगल केलेलं आहे भगवंताचं. आणि तिसरं जे मंगल आहे ते वस्तुनिर्देश मंगल आहे आणि ते वस्तू शब्दाचा अर्थ आहे ब्रह्म. आणि या ब्रह्मतत्वाची निवड करून मी वस्तूशी एकरूप होणं आणि त्या वस्तूशी एकरूप होण्यासाठी हे नमस्क्रियारूप मंगल आणि आशीर्वाद रूप मंगल हा विचार आपल्याला खूप महत्वाचा ठरतो. म्हणून अंतिमतः या प्रत्येक मंगलाचं जे रूपांतरण आहे, म्हणजे उदाहरणार्थ आशीर्वाद रूप मंगल किंवा या नमस्क्रिया रूप मंगलाचा
उद्देशच मूळ असा आहे की वस्तुनिर्देश मंगल हे प्रत्येकाच्या अंतःकरणात सिद्ध झालं पाहिजे. याचा अर्थ प्रत्येक साधक याच जीवनात अभ्यास करता करता जीवनमुक्त झाला पाहिजे, असे त्याचे अथक प्रयत्न असले पाहिजेत. ज्या दिवशी हे प्रयत्न त्याचे अत्यंत नेमके आणि नेटकेपणाने घडतील, त्याप्रमाणे त्याचं जीवन उजळून जाण्याची व्यवस्था आहे. म्हणून ही गुरु शिष्य परंपरा जी आहे ती आपल्या पुढे अशा पद्धतीने मांडली गेलेली आहे. आणि इथे भगवान शंकरांनी केलेला उपदेश आहे. म्हणून इथे शंकरांनी सांगितलेली ही शांकरी विद्या आहे. आणि शंकर शब्दाचाही अर्थ तसाच आहे. क्षम शब्दाचा अर्थ आहे की सुख, आणि कर शब्दाचा अर्थ आहे देणारा. म्हणून हे जे शंकर जे आहेत ना, श्री गुरु रूपात माझ्यासमोर असलेले, ते सुख देणारे आहेत. आणि इथं सुख शब्दाचा अर्थ तत्व असा आहे. म्हणजे ब्रह्मतत्वाचा ते मला उपदेश करतात, आणि ते ब्रह्मतत्वाचा उपदेश करून ते मला त्याच्याशी एकरूप होण्याचा मार्ग समजावून सांगतात. अमृतानुभवामध्ये श्री ज्ञानदेवांनी सुद्धा 5 श्लोकांमध्ये असाच विचार मांडलेला आहे. साक्षात विद्या ही शांकरी. म्हणून ही जी काय ब्रह्मविद्या आहे ती शांकरी विद्या आहे. तिचा उगम भगवान शंकरांपासून झालेला आहे. आणि भाग्याने माझ्या आजे गुरूंचं नावही शंकर आहे आणि माझ्या गुरूंचं नावही श्रीकृष्ण आहे. आणि या दोघांमध्ये लक्षात घ्या की या दोघांमध्ये भगवंतांची नावं जोडली गेलेली आहेत. आणि हा मोठा एक योग आहे. जेव्हा जेव्हा मी माझे श्रीगुरु असा शब्द प्रयोग करील, तेव्हा तुम्ही आमचे श्रीगुरु असा शब्द प्रयोग प्रत्येकाने आपापल्या अंतःकरणात करायला काहीच हरकत नाही. म्हणून इथे मला दुहेरी लाभ आहे आणि तो सर्वांना दुहेरी लाभ आहे. आणि त्या परंपरेतले आपण शिष्य आहोत, हाही एक मोठा विचार आहे. म्हणून ही शांकरी विद्या जी आहे ती कल्याण करणारी आहे. म्हणजे याचा अर्थ ती शाश्वत कल्याण करते. व्यावहारिक सत्तेत अनेक कल्याणाचे मार्ग आहेत. पैसा मिळवला की आपलं व्यावहारिक कल्याण होतं. घर बांधता येतं, गाडी घेता येते, आणखीन काय लग्न करता येतं, मुलाबाळांचा उदरनिर्वाहही करता येतो. पण त्याच्यामध्ये काय आहे, पूर्ण कल्याण झालं असा विचार पूर्ण होत नाही. कारण एवढं सगळं प्राप्त करून सुद्धा अपूर्णता जी आहे ती मात्र काही बाजूला होत नाही. पण इथे शंकरांकडनं जी घेतलेली विद्या आहे, म्हणजे शांकरी विद्या आहे, ती शांकरी विद्या जर मी शिकलो, म्हणजे त्या श्री गुरूंकडनं जर त्या विद्येचा लाभ मी करून घेतला, तर माझं शाश्वत कल्याण होण्याची व्यवस्था आहे. कल्याण करून घेण्यासाठी परत परत मला जन्म घ्यावे लागणार नाहीत. म्हणून हे कल्याण कशात आहे, तर हे कल्याण केवळ आत्मस्वरूपाच्या ऐक्यतेत आहे. म्हणजे काय, तर त्या तत्वलाभाच्या लाभातच आहे. तो तत्वलाभ म्हणजे ब्रह्मस्वरूपाचा तत्वलाभ जोपर्यंत मला मिळत नाही, तोपर्यंत माझं कल्याण हे होण्याची व्यवस्था नाहीये. म्हणून हे माझं कल्याण करणारे कोण आहेत, तर ते श्री गुरु आहेत. आणि त्या आनंद रूपतेचा जो अनुभव आहे तो श्री गुरूंना पक्का आलेला असतो. आणि तो श्री गुरूंना दृढ अपरोक्षत्वाने आलेला असल्यामुळे आणि परंपरेने प्राप्त झालेली शक्ती त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी केलेला महावाक्य उपदेश हा मला लाभदायक ठरू शकतो. म्हणजे तो शिष्याला लाभदायक ठरू शकतो. आणि त्यांच्याकडे असलेला जो हा आनंद आहे तो भोगता भोग्य अशा त्रिपुटी वाचून असतो. माझा जो आनंद आहे तो केवळ विषयांवर अवलंबून असलेला असतो. आणि असा विषयांमध्ये मी तो आनंद शोधायला जातो. त्या विषयांच्या निमित्ताने जर माझी चित्तवृत्ती शांत झाली तर मला आनंद होतो. तो काही काळच टिकतो आणि कालांतराने पुन्हा मला दुसरा विषय शोधावा लागतो. याचा अर्थ माझा आनंद कसा आहे, तो आळूमाळू आहे. कधी असतो, कधी नसतो. वास्तवात आनंद रूपता ही कायमचीच आहे. पण अज्ञानाच्या आवरणामुळे अशी हा गोंधळाची स्थिती निर्माण होते. आणि त्या अज्ञानातनं मला बाहेर काढणारे कोण आहेत, म्हणजे त्या मोक्षाप्रत नेणारे जे आहेत ते श्री गुरु आहेत. म्हणून बंधनातनं सुटका करणारे, भोगता भोग्य भावातनं सुटका करणारे आहेत. करता नंतर मी करता, आणि अशा पद्धतीने जे काय माझं विचित्र वागणं चाललेलं असतं त्या वागणुकीतनं दूर करणारे जे आहेत ते माझे श्री गुरु आहेत. म्हणून तो आनंद त्या शिष्याला मिळावा म्हणून श्री गुरु हे अथक प्रयत्न घेत असतात. वानवा जी असते ती त्या शिष्याकडनं असते. शिष्याने जर त्याच सांगतात तसा तोडीने अभ्यास केला तर तो सहजच आत्मरूप होण्याची व्यवस्था आहे. ज्ञानदेवांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. शिष्य जर फारच छान तयार असेल तर तो कानावचनाची या भेटीचा शिष्य असतो. श्री गुरूंकडून तत्वमसीचा उपदेश ऐकता ऐकताच तो ब्रह्मरूप होऊन जातो.
पण मी जर तो तसा नसेल तर मला अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. म्हणून श्री गुरूंकडनं या शाश्वत विद्येचा म्हणजे शांकरी विद्येचा जो भाग आहे, ती शाश्वत कल्याण माझं करून देणारा जो विचार आहे, तो श्री गुरूंकडनं प्राप्त करून घ्यावा. आणि तो प्राप्त करताना इथे मुख्य मुद्दा मांडलेला आहे की अविद्येची निवृत्ती. आपल्याला काय झालं पाहिजे, त्या कार्यरूप जगताची निवृत्ती झालीच पाहिजे, पण ती अविद्येसह झाली पाहिजे. कारण काय आहे, ही जी कार्यरूप जगताची निवृत्ती आहे ना, ही 3 पद्धतीने होत असते. एक बाध पद्धतीने होते, एक नाश पद्धतीने होते आणि एक लयरूप पद्धतीने होते. झोपेमध्ये ती रोज लयरूप पद्धतीने होते, पण सकाळी जाग झाल्यानंतर माझे जे अज्ञानाचे सगळे जे काय विचार आहेत, ते मात्र जसेच्या तसेच राहतात. म्हणून इथे अविद्या लीन करून उपयोग नाही. मग काय, त्या अविद्येचा नाश होतो, पण तो अविद्येचा नाश करण्याचं सामर्थ्य फक्त ईश्वरात आहे. मग माझ्या हातात काय उरलं, तर विवेक प्रलयाने मुख्य विचार काय आहे, या तत्वाच्या विवेकाने म्हणजे या ब्रह्मतत्वाच्या निवडीने, त्या विवेक प्रलयाने मी जीवदशा माझी बाधित करू शकतो. आणि हे जीवदशा बाधित करण्याचं जे तंत्र आहे किंवा टेक्निक आहे किंवा ही विचारधारा जी आहे, ती केवळ श्री गुरूंकडनं प्राप्त होते. म्हणून तत्वमसीचं चिंतन हे त्यांच्याकडनंच प्राप्त व्हायला हवं, हा मुख्य विचार पक्का आहे. कोणीही माणूस तत्वमसीचं चिंतन सांगू शकेल. माझ्यासारखा सामान्य साधक सुद्धा हे तत्वमसीचं चिंतन सांगू शकेल, पण वस्तू होऊन कवण एक जो असं जर का भाषा व्हायची असेल, तर तो श्री गुरु पदाची व्यक्ती असली पाहिजे. म्हणून इथे काय आहे, हा आनंद शिष्याला मिळावा अशी कळकळही त्या श्री गुरूंच्या अंतःकरणात असते. म्हणूनच श्री गुरु हे 24 तास आपल्यासाठी काम करतात. सकाळी 6 वाजता उठल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत सतत आपले फोन तिथे जात असतात आणि त्या फोनच्या निमित्ताने आपण आपल्या शंकांचं समाधान करून घेत असतो आणि शंकांचं समाधान होऊन मी आनंद रूपतेकडे निघून जाण्याची एक व्यवस्था तयार होत असते. म्हणून इथे काय आहे, हे दृश्य रूप जगत जे आहे ते कारणासह बाधित झालं पाहिजे, म्हणजे त्या अविद्येसह बाधित झालं पाहिजे. आणि अविद्येसह बाधित करायचं असेल तर आपल्याला या श्री गुरूंच्या चरण कमलांचा स्वीकार आपल्याला करावा लागेल. आणि तो स्वीकार केल्याशिवाय मला माझ्या आनंदाकडे जाण्याची व्यवस्था नाही. आता त्या चरण कमलांविषयी जो विचार मांडणारा आहे, तो दुसऱ्या श्लोकाचा विचार आहे. म्हणून दुसऱ्या श्लोकाचं हेडिंग जे आहे ते असं सांगतं, या अधिकाराला बोध होण्यासाठी तत्वविवेक. म्हणजे याचा अर्थ काय आहे, की जो ब्रह्मस्वरूपाची ऐक्यता करून घेऊ इच्छितो, तो अधिकारी आहे. आपण प्रथमतः म्हणूया की तो एक सामान्य रूपाने समोर आलेला अधिकारी आहे. आणि असा सामान्य रूपाने अधिकारी समोर आल्यानंतर मात्र त्याला श्री गुरु उपदेश करतात. आणि तो श्री गुरु उपदेश करतात, तर तो श्री गुरु उपदेश करण्यासाठी त्याला अधिकाराची एक बैठक असावी लागते. श्रवण ऐकण्याचा अधिकार सर्वांनाच आहे, पण मोक्षरूप होण्यासाठी मात्र काही एक अधिकाराची आवश्यकता असते. आणि ती अधिकाराची आवश्यकता ही दुसऱ्या श्लोकाच्या निमित्ताने आपल्या पुढे येते. आणि अधिकारी मात्र जीव ब्रह्मैक्य ज्ञानाच्या विषयी जिज्ञासू असला पाहिजे, असा दुसऱ्या श्लोकाचा विचार आहे. मग दुसरा श्लोक असं सांगतो की त्या श्री गुरूंच्या दोन्ही चरण कमलांची सेवा करून ज्यांचे चित्त शुद्ध झालेले आहे, त्यांना सहजपणे बोध व्हावा, म्हणून हा तत्वाचा विवेक केला जात आहे. आता हा तत्वाचा विवेक केला जात आहे, या शब्दाचा अर्थ या ब्रह्मतत्वाविषयी विचार मांडला जात आहे. म्हणजे काय आहे, या श्री गुरूंच्या चरण कमलांची सेवा केल्याशिवाय, त्यांच्या चरणी मी नतमस्तक झाल्याशिवाय माझी अंतःकरण वृत्ती, मुख्य विचार काय आहे, माझी अंतःकरण वृत्ती ही शुद्ध आणि शांत होणार नाही. म्हणून निष्काम कर्माने अंतःकरणाची शुद्धी आणि निष्काम उपासनेने अंतःकरणाची शांती, हे दोन विचार जे आहे ते परमार्थाच्या मंदिरातले क्वालिफाईंग मॅटर आहे. आपल्याला अभ्यास सायमल्टेनियसली करायचा आहे, यात शंका नाही. पण जिथे आपण कमी पडतो ना, तिथे आपण स्वतः अधिक लक्ष द्यायचंय. आणि ते अधिक लक्ष द्यायचं कारणच असं आहे की ते माझं मला कळून येतं की मी नक्की कुठे कमी पडतो आहे. आणि मी जिथे कमी पडतो तेवढ्याच विचारात मी माझं साधन करायचंय, असं जर का मी अत्यंत नेमकं आणि नेटकं साधन केलं, तर मी माझ्या स्वरूपाकडे जाण्याची व्यवस्था तयार होते.
म्हणून इथे ज्ञानदेवांनी सुद्धा या श्री गुरूंच्या संदर्भातल्या आज्ञांचा विचार जो आहे किंवा यांची सेवा कशी करावी तोही सांगितला आहे. आणि त्यांनी म्हटलेल्या आहेत 2 ओव्या, तरी तनुमनु जीवे चरणासी लागावे अगरवताही करावे दास्य सकळ. हा फार मुख्य विचार आहे. तरी तनुमनु जीवे म्हणजे काय आहे की माझ्या शरीरासह, माझ्या मनासह आणि माझ्या जीवासह, अगदी शेवटी काय आहे, माझा जीव सुद्धा गहाण टाकावा तिथे श्री गुरूंच्या चरणी. पुन्हा समर्थांची पण ओवी आहे, देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी सर्वही अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. म्हणजे श्री गुरूंची सेवा करण्याची वेळ आली आणि त्यामध्ये प्राण जायची वेळ आली तरी सुद्धा तिथे अजिबात माघार घ्यायची गरजच नाहीये. केवळ कल्याणा छाटी असं श्री समर्थ म्हणाले आणि डोंगरावरनं खाली उडी टाकलेली आहे कल्याण स्वामींनी. आता एवढं तर माझे श्री गुरु मला गंभीर काही काम करायला लावत नाहीयेत, मग माझी सेवा कशी असावी, तर तनु मनु जीवे चरणासी लागावे अगरवताही करावे दास्य सकळ. म्हणजे काय आहे, मी त्यांचं दास्यत्व करावं आणि दास्यत्व करावं कसं, तर ते अगरवता म्हणजे तिथे गर्व नको, मीच फार सेवा करू शकतो असा अंतःकरणात जर मी अहंकार ठेवून जर का ती सेवा केली तर माझी अंतःकरण शुद्धी तिथे राहते, माझं अंतःकरण शुद्ध होत नाही. म्हणून इथे काय आहे, जी सेवा माझ्या वाट्याला येईन ती सेवा मी तिथे केली पाहिजे आणि श्री गुरूंना प्रसन्न केलं पाहिजे. आणि श्री गुरूंना प्रसन्न केल्यानंतर श्री गुरु जेव्हा अशा प्रसन्न मुद्रेने जेव्हा आपल्या समोर संवाद करीत असतात तेव्हा श्री ज्ञानदेव त्याच्या पुढच्या ओवीमध्ये असं म्हणतायत, मग अपेक्षित जे आपुले तेही सांगिती पुसले जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नये. मग अशा प्रसन्न क्षणी मी तिथे अपेक्षित जे आपुले, आता माझं अपेक्षित काय आहे, तर मला ब्रह्मतत्वाचा अनुभव आला पाहिजे आणि त्या ब्रह्मतत्वाचा जर मला अनुभव हवा असेल तर त्या ब्रह्मतत्वाविषयी मी त्यांच्याबरोबर चर्चा केली पाहिजे. आणि ती चर्चा केल्यानंतर मग काय आहे ते मला सांगतील, तेही सांगती पुसिले म्हणजे ते विचारल्यानंतर मला ते उपदेश करतात आणि त्या उपदेशाच्या निमित्ताने माझं अंतःकरण तोषाला येतं, म्हणजे मी आनंदाला पावतं. आणि मग काय होऊन जातं, माझ्या अंतःकरणातले जे साधनेविषयीचे जे संकल्प विकल्प असतात ते मात्र बाजूला पडतात आणि माझं साधन अत्यंत दृढतेने होतं. म्हणून इथे काय आहे, श्री गुरूंकडे जावं आणि त्यांना प्रश्न विचारावे. परिप्रश्नेन हा मुख्य विचार आहे. आणि प्रश्नच जर विचारायचे असतील तर ते केवळ जीव जगत ईश्वर आणि ब्रह्म या 4 पॅरामीटर भोवती असणारे असले पाहिजे. नाहीतर काय होतं, मी माझ्या श्री गुरूंकडे जातो आणि भलतंच काहीतरी बोलत बसतो, तिथे नको त्या गोष्टी बोलत बसतो आणि त्या बोलण्याच्या नादामध्ये माझं कल्याण करून घ्यायचं आहे, त्या शांकरी विद्येचा लाभ करून घ्यायचा आहे, हे निघून जातं. त्या विचारसागरच्या अभ्यासामध्ये बघा 3 शिष्य आहेत, तत्वदृष्टी आहे, नंतर एक अदृष्टी आहे आणि एक तर्कदृष्टी आहे. त्याला पहिल्याला तत्वदृष्टी का म्हटलंय, तो उत्तम अधिकारी आहे. तो श्री गुरूंकडे गेल्यानंतर त्यांनी श्री गुरुला अगदी माफक प्रश्न विचारले आणि त्या माफक प्रश्नातनं तो जीवनमुक्त झालेला आहे. म्हणून माझे श्री गुरु सुद्धा म्हणतात की विचारसागर ग्रंथाचा अभ्यास करायचा असेल तर तो 4थ्या तरंगाच्या पुढे जाऊच नये, कारण 4था तरंग हा उत्तम अधिकाऱ्याचा आहे आणि असा उत्तम अधिकारी जो असतो तो जगताविषयी प्रश्न विचारतो की हे जगत नक्की कसं आहे. त्यावर श्री गुरूंचं उत्तर असतं, हे जगत सत सतासत विलक्षण अनिर्वचनीय आहे, ते स्वतःहून विलक्षण आहे. सत शब्दाचा अर्थ त्रिकाला बाधित, जे आहे 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 ते ब्रह्मतत्व आहे, ते सतरूप आहे, त्याची निवड तुला करायची. आणि हे स्वतःहून विलक्षण असलेलं जे जगत आहे ते जगत मात्र कसं आहे, बाधयोग्य आहे. म्हणून तू काय आहे, ते जगत आस्ते कालीच. मुख्य विचार काय आहे, ते जगत आस्ते कालीच, ते जगत नाही म्हणजे ते जगत बाध कर. नाही शब्दाचा अर्थ इथे बाध या अर्थाने घ्या, कारण आता मला त्रैकालिक अत्यंता भाव अजिबात बोलायचा नाही. म्हणून इथे बाध या अर्थाने आपण जगत बाधित करू शकतो आणि या जगताच्या निमित्ताने येणारे हे देहादी जगत असे जे काय सगळे शब्द आहे, अंतःकरणाने जगत, अशा पद्धतीने त्याचा विचार करता येतो. दुसरं तत्व आहे जीवतत्व. हे सगळे विचार जो श्री गुरूंकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असतो तो जीव करत असतो. तो वाच्यार्थाने असलेला जीव हा सगळ्या विचारांचा उहापोह करत असतो आणि त्या विचार करण्यातनं त्याला मी कुठस्थ रूप आहे म्हणजे लक्षरूप
जीवाचा, म्हणजे लक्षरूप मी आत्मरूप आहे याचा अनुभव येतो. म्हणून जीवाची लक्षणं दोन पद्धतीने आपल्या पुढे येतात. एक वाच्यार्थाने असलेला जीव आणि एक लक्षार्थाने असलेला जीव. वाच्यार्थाने असलेला जीव व्यवहारामध्ये सगळी त्याची कर्म करतो आणि ईश्वराने त्याला कर्म करण्यावाचून पर्याय ठेवला नाहीये. पण त्यांनी मात्र दोन पद्धतीने विचार मांडलेले आहेत ईश्वरांनी, की बाबा रे, तुला कर्म करायचंय ते कर, पण काय मात्र ते कर्म तू अहंकार रहित होऊन, ज्या दिवशी तू अहंकार रहित होऊन कर्म करशील त्या दिवशी तुला ब्रह्मतत्वाचा विचार करण्याची बुद्धी मी तुला देईन. आणि भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायात असं म्हणतात की मी त्याला बुद्धियोग देतो. आता पुढचा जो विचार आहे तो ईश्वर नावाचा विचार आहे. मला ईश्वर व्हायचं नाहीये. या जगाचा नियंता ईश्वर आहे, त्याच्या आज्ञा पाळायच्या आहेत. त्यांनी आज्ञा काय सांगितल्या की विधी पाळीत निषेधाते गाळीत मज देऊनी जाळीत कर्मफळे. म्हणजे विधींचं पालन करा, ब्रह्मस्वरूपावर श्रद्धा ठेवा, श्रीगुरूंवर श्रद्धा ठेवा, त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांवर श्रद्धा ठेवा आणि त्याप्रमाणे जीवन जगा. निषिद्ध वर्तन करू नका, परस्त्री परधन परनिंदा हे तिन्ही निषिद्ध वर्तन आहेत ते काढून टाका आणि कर्म मला अर्पण करा. अशा पद्धतीने मी जर का कर्म माझी श्री गुरु आणि संतांना अर्पण केली, ईश्वराला अर्पण केली, तर सहजच मला माझा आनंद रूपतेचा विचार पुढे येतो आणि मग शेवटी मला माझ्या ब्रह्मतत्वाचा अनुभव येतो. म्हणून ते मला स्वरूप समजावून सांगतात. पण ते स्वरूप समजावून सांगण्याच्या पूर्वीचं जे क्वालिफाईंग मॅटर आहे ते चित्ताची शुद्धी आणि चित्ताची शांती आहे. निष्काम कर्म निष्काम उपासनेने अनुक्रमे चित्ताची शुद्धी आणि शांती होते. म्हणून इथे अकर्ता होण्यासाठी मी माझी कर्म ही ईश्वरार्पण बुद्धीने करावी आणि मग श्री गुरूंनी जे काय नामस्मरण आणि ध्यान जे सांगितलेलं आहे त्या नामस्मरणाच्या आणि ध्यानाच्या निमित्ताने मी माझ्या आनंदाशी एकरूप होण्यासाठी मी माझी पूर्वतयारी पूर्ण करावी. मग शेवटी जो काय त्याला महावाक्य उपदेश होतो त्या महावाक्य जन्य ज्ञानाने तो आत्मस्वरूपाच्या ऐक्यतेला प्राप्त होतो आणि असा कृतार्थपर्यंतचा जो सगळा प्रवास आहे त्या कृतार्थतेपर्यंतचा प्रवास त्याला मात्र सहाय्यभूत मला माझे श्रीगुरूच असतात. अन्यथा बाकी सगळे जे असतात ते केवळ चर्चा करण्यापुरते असतात. मी आत्ता जे काय तुमच्याशी बोलत आहे ते केवळ चर्चात्मक आहे. मी आत्ता जे काय तत्वज्ञान मांडत आहे ते केवळ चर्चात्मक आहे. पण अस्सल आनंदाचा अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला श्रीगुरु शिवाय तरणोपाय नाही हा विचार करावा लागेल. आणि त्यासाठी आपल्या समर्थांनी स्पष्टपणे म्हणलंय, सद्गुरुहून देव मोठा जयाचं वाटे तो करंटा. या शांकरी विद्येचा लाभ जर घ्यायचा असेल तर मला सद्गुरूंशिवाय तरणोपाय नाही. उद्या प्रत्यक्ष भगवंत माझ्या समोर उभे राहिले आणि ते म्हणाले की बाबा भगवंत मी तुझ्या समोर उभा आहे, या सगळ्या जगाचा नियंता मी तुझ्या समोर उभा आहे आणि एका बाजूला तुझे श्री गुरु उभे आहेत, आता यातून तू निवड कर. अशी जेव्हा आतमध्ये वेळ येईल त्यावेळी मी श्री गुरूंची निवड केली पाहिजे आणि मी जर का श्री गुरूंची निवड केली तो भगवंत श्री गुरूंबरोबर येतो हे लक्षात ठेवावं लागेल आपल्याला. म्हणून इथे काय आहे, या ब्रह्मतत्वाचा जो विचार आहे तो मला कळून घेण्यासाठी हा सगळा तत्वविवेकाचा विचार आपल्या पुढे मांडला गेलेला आहे. आणि आता खऱ्या अर्थाने या तिसऱ्या ओळीपासून ते 42 ओळीपर्यंत जीव ब्रह्मैक्य ज्ञानाविषयीचा म्हणजे त्या तत्वाविषयीचा जो विचार आहे तो ऐक्य विचार जो आहे तो प्रमाणांच्या साह्याने समजावून सांगितलेला आहे. आणि प्रमाण शब्दामध्ये एक श्रुती प्रमाण सुद्धा आहे आणि एक सद्गुरु प्रमाण सुद्धा आहे. अशा पद्धतीने श्रुती आणि सद्गुरु आणि भगवंत आणि संत यांच्या प्रमाणांच्या साह्याने आपण हा सगळा तत्वविचार समजावून घेणार आहोत. आणि हा तत्वविचार समजावून घेतला की मग मला त्या तत्वाचा अनुभव येईल. म्हणून तिसरा श्लोक असं सांगतो, जागृत अवस्थेत शब्द स्पर्श इत्यादी विषय वेगळे वेगळे असल्याने परस्परांहून भिन्न आहेत, पण त्यांच्याहून वेगळी असणारी संवित एकच असल्याने तिच्यामध्ये वेगळेपणा नाही. आता संवित शब्दाचा अर्थ एकच लक्षात घ्या, ब्रह्म. संवित शब्दाचा अर्थ आत्मा, संवित शब्दाचा अर्थ ब्रह्म. असा जर आपण केला तर जागृत अवस्थेमध्ये नंतर पुढच्या श्लोकामध्ये स्वप्नावस्थेचा विचार आहे आणि त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये झोपेचा विचार आहे, सुषुप्तीचा विचार आहे. पण या तीनही अवस्थांमध्ये आपल्याला समजून काय घ्यायचं आहे की या तीनही अवस्था एकमेकांना खो देतात. म्हणजे या तीनही अवस्थांचा एकमेकांमध्ये व्यतिरेक आहे,
पण या तीनही अवस्थांमध्ये मात्र ब्रह्मतत्व हे आहे आहे आणि आहे. या तीनही अवस्थांमध्ये ते तत्व आहे आणि ते तत्व म्हणजे संवित, की मी आहे म्हणजे ते माझं स्वरूप आहे, हे कळून घेण्यासाठी या तीनही अवस्थेचा विचार आपल्या पुढे मांडला आहे. आता त्यांनी असं सांगितलंय की जागृतावस्थेमध्ये या तिसऱ्या श्लोकाच्या निमित्ताने या जागृतावस्थेमध्ये शब्द स्पर्श रस रूप गंध हे आपल्याला 5 पद्धतीने या प्रत्येक विषयांचं ज्ञान होतं. शब्दांनी मला काही बोललेलं कळतं. श्रवण आपण म्हणतोय, त्या श्रवणाच्या निमित्ताने आपण अभ्यासाची एक व्यवस्था तयार करू शकतो. तसंच काय आहे, स्पर्श रूपाने आपण आपल्या हाताला स्पर्श होतो आणि मग तो स्पर्श कधी मऊ आहे, कधी कठीण आहे, कधी तो उष्ण आहे अत्यंत, कधी तो मऊ आहे. अशा पद्धतीने आपल्या पुढे येतो. तसाच रूपाचा विषय आहे, त्या रूपांचाही विषय हा डोळ्यांना आपल्याला दिसतो. पण लक्षात घ्या, आपल्याला हे जे काय शब्द स्पर्श रस रूप गंध हे वेगळे वेगळेपणाने आपल्याला विषय आपल्या समोर येत असले तरी त्याच्या मागे असलेलं जे कळणं जे आहे ते मात्र एकच आहे. हा विचार आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे ज्ञान होईल. कानाला आपल्याला ध्वनीचं ज्ञान होईल, हे अगदी बरोबर आहे. पण काय आहे, आपल्याला समजून घ्यायची गरज आहे की त्या कानाची ही लिमिटेशन्स आहेत. कानाला कधी रसनेचं ज्ञान होणार नाही. म्हणजे काय आहे, की 5 ज्ञानेंद्रिय सुद्धा मर्यादित अवस्थेत त्यांचा विचार पूर्ण करत असतात. पण मात्र या प्रत्येकाच्या मागं होणारं, प्रत्येकाच्या मागं जे असणारं ज्ञान जे आहे ते मात्र ब्रह्मज्ञान आहे. म्हणजे ही मूळची जी काय ज्ञानाची इन्स्टिंक्ट आहे, आपल्याला जी ब्रह्मतत्वापासून हे आपल्याला ज्ञान करून घ्यावं, हा विचार आपल्या अंतःकरणात आलेला आहे. जागृतीमध्ये, द्वैतामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान करून घ्यावं असं वाटतं आणि ज्ञान झालं की आपल्याला आनंद होतो. ब्रह्मानंदे विद्यानंद हा मध्ये आपण एखादं प्रमेय या पंचदशीतलं समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि ते समजून घेता घेता आपल्याला ते कळूनच जातं आणि कळल्यावर जो काय आनंद होतो तो समजून घ्यावा लागेल. तर तो जो कळल्यानंतर जो आनंद होतो तो स्वरूपाचाच आहे, तो संवितचाच आहे. म्हणून या 5ही पद्धतीने आपल्याला 5 ज्ञानेंद्रियांच्या साह्याने ज्ञान होत असलं तरी त्याच्या एक आपल्याला मुख्य मूळ मुद्दा आहे. त्यात होणारं ज्ञान आहे ते एकाच पातळीचं आहे. पण त्या प्रत्येक होणाऱ्या ज्ञानाचा विचार करायला गेलं तर ते असणाऱ्या ज्ञानाच्या सत्तेवर झालेलं असतं. म्हणून मला त्या असणाऱ्या ज्ञानाचा विचार हा अधिक करणीय आहे. म्हणून ही संवित जी आहे, त्या संवित शब्दाचे 2-3 अर्थ आहेत. त्या संवित शब्दाला न्यप्ती मात्र विमल ब्रह्म असं सुद्धा म्हणतात. आता न्यप्ती मात्र ज्ञान हेच ज्याचे स्वरूप आहे त्याला संवित असं म्हणतात किंवा ज्ञातृज्ञेय विहीण नुसदेची जे ज्ञान. अशा पद्धतीने संवितचा विचार होऊ शकतो. पुढे त्याचा विमल असाही एक अर्थ आहे आणि विमल शब्दामध्ये मलांचा कुठेही समावेश नसलेले. आता हे ब्रह्मतत्व आहे, त्याच्यामध्ये 3 अवस्था नाही, 3 गुणांची तिथे अपेक्षा नाही. अशा पद्धतीने जे विमल तत्व आहे ते ब्रह्मतत्व आहे. म्हणून आपल्याला जर विचारच करायचा असेल तर ज्या वेळी मला हे कळून घ्यायची इच्छा निर्माण होते त्यावेळी त्या इच्छेचा जो मुख्य स्रोत आहे तो ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेवर झालेला आहे असा जर विचार केला तर त्या कळून घेण्याचा जो अहंकार आहे तो माझ्या चरणी येणार नाही. माझ्या बाजूला तो येणार नाही. त्याचं कारणच आहे त्या शब्दांच्या निमित्ताने कळून येतं, कानांच्या निमित्ताने आपल्याला आवाज ऐकू येतात. पण काय होऊन जातं, आपण प्रत्येक ठिकाणी मात्र त्याचा विवेक करू शकतो. आज आपल्याला सुगंध नाकाला मिळालेला आहे. कधी कधी मी जर उकिरड्याच्या शेजारून गेलो तर दुर्गंधही तिथे मिळण्याची व्यवस्था आहे. पण सुगंधाचंही ज्ञान आहे आणि दुर्गंधाचंही ज्ञान आहे. पण दोघांच्या ठिकाणी ज्ञानरूपता म्हणजे दोघांना सत्ता मात्र त्या ज्ञानरूप आत्मस्वरूपाचीच आहे. त्यामुळे सुगंध किंवा दुर्गंध याचा तिरस्कार केला जाणार नाही. मी म्हणत नाहीये तुम्ही दुर्गंधामध्ये बसून तिथे थांबा आणि स्वतःला प्रूव्ह करा. दुर्गंधापासून दूर जाता येतं, मग जावं. पण आज माझ्या भाग्यातच जर का उकिरड्याच्या शेजारून जाण्याचा असेल तर ते मला करावं लागेल. तो ओलांडून जाता येत असेल दुसऱ्या गल्लीतनं तर जावं. पण प्रश्न असा आहे तिथे मी नाकं मुरडता कामा नये. ज्या वेळी मी त्या विषयांना सत्यत्व देतो त्यावेळी मात्र काय आहे, हा
5 ज्ञानेंद्रियांचा विषय जो आहे तो मात्र मला सत्य वाटतो आणि सत्य वाटून मग ती जी काय अन्वयाची भूमिका सांगणारा जो ज्ञानतत्वाचा विचार आहे तो काहीसा माझ्यापासून दूर जातो. तर असा दूर जाणारा विचार माझ्या अंतःकरणात अजिबात असता कामा नये, म्हणून हा जो तिसरा श्लोक आहे तो केवळ संवितचा विचार करायला लावणारा आहे आणि यातून संवितची निवड करायची आहे, म्हणजे ब्रह्मतत्वाची निवड करायची आहे. आणि हे जे शब्द स्पर्श रसरूप गंध आहे यामध्ये विशेषत्वाने असलेलं जे माझं अंतःकरण त्याच्यामध्ये गुंतलेलं आहे की त्याच्यामुळे मला सुखदुःखाचा अनुभव येतो, ते अंतःकरण मला शांत करायचं. पुढचा चौथा जो श्लोक आहे तो स्वप्नासंदर्भातला आहे. स्वप्नातही असंच असतं, पण तेथे ज्ञानाचा विषय अस्थिर असतो, जागृतीत तो स्थिर असतो. म्हणून ह्या दोन अवस्था वेगळ्या आहेत, पण त्या अवस्थातील ज्ञान म्हणजे संवित एकच आहे. आता स्वप्नामध्ये सुद्धा काय आहे, स्वप्नामध्ये मला स्वप्न कळतं. फार सुंदर विचार आहे याज्ञवल्क मुनींचा, की त्यांनी एक प्रक्रिया मांडली आणि ती मी प्रक्रिया संपूर्ण सांगत नाही, पण गाढ झोपेत पडलेली स्वप्न मला कळतात का दिसतात? मग ती मला कळतात. मग कळतात तर कोणाच्या प्रकाशात कळतात? तर आत्मप्रकाशात कळतात. म्हणजे याचा अर्थ काय आहे, आत्मस्वरूपाच्या प्रकाशात मला या स्वप्नाचं ज्ञान होतं. माझ्या स्वप्नात जागृतीप्रमाणे अनेक पदार्थ निर्माण होतात. कधी हिमालय निर्माण होतो, कधी मी न पाहिलेली क्रिकेटची मॅचही माझ्या समोर येते, कारण मी क्रिकेटचा फॅन आहे. अशा पद्धतीने अनेक गोष्टी आपल्या समोर येतात आणि घडतात. मग रोजच्या रोज स्वप्न पडतात. आपल्याला काल स्वप्न पडलेलं असतं, ते आजही पडू शकतं, कधी पडतही नाही. पण स्वप्न पडतात. म्हणजे स्वप्नात मला हे पदार्थ दिसतात. या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्याच लागतात. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, त्या स्वप्नावस्थेमध्ये सुद्धा ती स्वप्नावस्था जाणणारी एक अंतःकरण वृत्ती तिथे जागी आहे. भले ती अर्धवट आहे. तिला संपूर्णपणे सकाळी उठल्यावर स्वप्न काय पद्धतीने पडलं हे सांगता येत नाही. पण ती तशी अवस्था जरी भिन्न वाटली, स्वप्नावस्था भिन्न वाटली, तरी सुद्धा त्या स्वप्नावस्थेत होणारं जे ज्ञान आहे, ती ज्ञानाची इन्स्टिंक्ट जी आहे, ती आपल्याला समजून घ्यावी लागेल. की स्वप्नात होणारं ज्ञान सुद्धा मला काय आहे, ते जागृतीसारखंच आहे. पण काय आहे, जागृतीमध्ये जितका स्पष्टपणे कळतं, तितक्या स्पष्टपणे मला स्वप्नात कळत नाही. पण या स्वप्न अवस्थेमध्ये सुद्धा हे ज्ञानरूप ब्रह्म म्हणजे संवित ही अनुस्यूत आहे, हा विचार आपल्याला समजून घ्यावा लागेल. आजच्या अभ्यासाचा शेवटचा श्लोक जो आहे तो पूर्ण करूया आणि मग थांबूया. आता हा 5वा श्लोक असं सांगतो, झोपून जाग आलेल्याला झोपेतील अज्ञानाचे होणारे ज्ञान हे स्मृतिरूप आहे. पूर्वीचा संस्कार अनुभव असल्याशिवाय स्मृती होत नाही, म्हणून झोपेतील अज्ञानाचा संस्कार उमटला असला पाहिजे. आता गाढ झोपेमध्ये सगळी ज्ञानेंद्रिय वगैरे लीन होतात आणि त्यांच्या त्यांच्या कारणात लीन होऊन राहतात. पण शेवटी जर का आपल्याला कारणाचाच विचार करायची वेळ आली, तर मग काय आहे, ती सगळी ज्ञानेंद्रिय त्या आत्मस्वरूपात लीन होतात असं आपण घटकाभर म्हणूया. वास्तविक आत्मस्वरूपात ती लीन होतात हा कल्पित पद्धतीने मांडलेला विचार आहे, हे लक्षात घ्या. आता प्राण तेवढे लीन होत नाहीत. प्राण जर लीन झाले तर सकाळी उठण्याची पंचायत आहे. म्हणून इथे काय आहे, प्राण तेवढे शिल्लक असतात. पण काय होऊन जातं, हे सगळं जे काय कार्य आहे ते कार्य सगळं या इंद्रियांचं ते कारणामध्ये लीन होतं. म्हणजे कुटस्थ रूप चैतन्यात म्हणजे ब्रह्मस्वरूपात ते लीन होतं. आणि सकाळी जेव्हा मी उठतो तेव्हा मी म्हणतो मला फार बरं वाटतंय, फार छान झोप झाली. मग त्याला विचारलं तुला काही कळलं का, तर तो म्हणतो मला काही कळलं नाही, मला काही कळलं नाही या स्वरूपात तो बोलतो. पण मला खूप बरं वाटलं असा सुखाचा अनुभवही सांगतो. मग आता या सुखाचा अनुभव सांगताना तो सुखाचा अनुभव त्याला आला कुठून, याचा अर्थच तिथे सूक्ष्म अज्ञात अंतःकरण वृत्ती हजर असली पाहिजे. ती केवळ त्या ज्ञानाचा संस्कार म्हणजे त्या सुखाचा संस्कार घेते आणि ती सुखाचा संस्कार घेऊन ती सकाळी उठल्यावर म्हणते की मला फार छान झोप लागली होती. म्हणजे याचा अर्थ काय आहे की या जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीनही ठिकाणी अन्वय रूपाने हा आत्माच म्हणजे संवित म्हणजे ब्रह्मच आहे आणि ते माझं स्वरूप आहे. म्हणून या 3 अवस्थांचा विचार करताना आपण लक्षात घेतलं पाहिजे की गाढ झोप एखाद दिवशी येईल नाही तर नाही येईल.
किंवा स्वप्न एखाद दिवशी चांगलं पडेल नाही तर नाही पडेल, किंवा 5 विषयातले विषय हे मला अनुकूल असतील नाही तर नाही असतील. पण या तीनही ठिकाणी मात्र ज्ञान नावाची जी गोष्ट आहे ती एकच आहे, आणि ते ज्ञान म्हणजे हे ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान आहे, आणि ते मी आहे. म्हणून इथे काय आहे, तिन्ही अवस्थेमध्ये ही ज्ञानरूपता मात्र सहजच असते, आणि ते ज्ञान मी आहे असा जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत मात्र मला तत्वाचा विवेक करावा लागतो. म्हणून तत्वविवेक प्रकरणामध्ये या 5 श्लोकांच्या निमित्ताने आपल्याला समजूनच घ्यायची वेळ आली तर ही शांकरी विद्या जी आहे ती मला माझ्या आनंदरूपतेकडे घेऊन जाते, आणि त्या आनंदरूपतेचा अनुभव आणण्यासाठी मात्र मला तत्वविवेक करावा लागेल. आणि तत्वविवेक करायचा असेल तर त्या माईक तत्वांपासून माझं ब्रह्मतत्व हे सोडवलं पाहिजे. वास्तवात ते नित्य मुक्त आहे, पण जणू काही ते बंदिस्त झालेलं आहे असा विचार कल्पित रूपाने मांडावा लागतो. आणि ती कल्पित बंदिस्ती जेव्हा अज्ञानाची निवृत्ती बाजूला होते तेव्हा मला माझ्या खऱ्या तत्वाचा लाभ होतो. तोपर्यंत मात्र तत्वविवेक करण्या वाचून पर्याय नाही. आजचा वेळ संपलेला आहे, तर आज इथे आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत. कोणाला काही प्रश्न असतील आजच्याच सत्राबद्दलचे नाही तर परमार्थामधले काहीही प्रश्न असतील तर ते विचारावे. श्रीराम श्रीराम. सुषुप्ती तुम्ही म्हटलं ते थोडंसं कळलं नाही, सुषुप्ती नेमकं काय? हा, सुषुप्ती म्हणजे झोपेमध्ये. आता अच्छा, आपण झोपतो आणि आपल्याला हो. गाढ झोप लागली असं म्हणतो, हो आणि मग गाढ झोप लागल्यानंतर मी जेव्हा सकाळी उठतो तेव्हा मी काय म्हणतो, मला काही कळलं नाही हा पण मला फार बरं वाटतंय. बरोबर आहे की नाही? हा हा. आता मला काही कळलं नाही हे सुद्धा एक प्रकारे कळलेलंच आहे. अच्छा, हे पण बरोबर आहे. कळलेलं. हा, मला हो काही कळलं नाही हे सुद्धा हो एक कळलेलंच आहे. मग हो आता हे हो कळलेलं आहे तर हो. कळण्यासाठी वृत्तीची गरज आहे. बरोबर आहे हा की नाही? हा. मग आता तिथे याचा अर्थ ती जी वृत्ती आहे ती अत्यंत सूक्ष्म आहे. म्हणजे ती मला जागृतीप्रमाणे सजग नाहीये किंवा स्वप्नाप्रमाणे अर्धवट सजग नाहीये, पण अशी सूक्ष्म वृत्ती आहे की तिला बाहेरच्या जगताच्या पदार्थांचं ज्ञान होत नाही, पण मात्र त्या सुखाचा संस्कार मात्र घेण्या इतपत ती जागृत असते. आणि ती सकाळी मात्र उठल्यावर मला सांगते की मी फार आनंदात आहे, मला फार छान झोप लागली. मग आता मी आनंदात आहे हे ज्ञान कोणाच्या सत्तेवर झालं, तर ते आत्मस्वरूपाच्या म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेवर झालं असा विचार आपल्याला करावा लागेल. आणि ब्रह्म आणि आत्मा हे दोन्ही एकच आहेत का? एकच आहे, पण काय झालेलं आहे की व्यष्टी सापेक्षतेने आत्मा म्हणायचं असतं आणि समष्टी सापेक्षतेने ब्रह्म असा विचार. हा, पण त्याचं उत्तर असं दिलेलं आहे मला माझ्या साखरे महाराजांनी की ज्याला ब्रह्मानुभव आलेला आहे त्यांनी ब्रह्म आणि आत्मा हे शब्द सर्रासपणे काहीही पद्धतीने वापरले तरी चालतील. काहीही पद्धतीने या शब्दाचा अर्थ ब्रह्माला आत्मा म्हणलं तरी चालेल, आत्म्याला ब्रह्म म्हणलं तरी चालेल. पण मी जर का साधक असेल तर व्यष्टी सापेक्षतेने आत्माच म्हटलं पाहिजे आणि समष्टी सापेक्षतेने ब्रह्मच म्हटलं पाहिजे, अशा अर्थ. श्रीराम नमस्कार. नमस्कार. महाकारण देह कृपया समजावून सांगता का? हा, आता महाकारण देह हा ज्ञानरूप आहे. बरोबर आहे, आलं लक्षात. तिथं मी आत्मा आहे असं वृत्तीच्या स्तरावर झालेलं ज्ञान असतं. म्हणजे 3 देहांचा निराश होतो, स्थूल, सूक्ष्म आणि कारण. आपण म्हणलं ना की अविद्येसह निवृत्ती झाली पाहिजे. मग त्या अविद्येची निवृत्ती होते आणि मला मी आत्मा आहे असा वृत्तीच्या स्तरावर अनुभव येतो, तेव्हा त्या महाकारण देहाला अपरिपक्व अवस्थेतला महाकारण देह असं म्हणतात. आलं लक्षात. देह शब्दाचा अर्थ शरीर. आणि जेव्हा त्या अवस्थेला व्यापकता जेव्हा प्राप्त होते, व्यापक ब्रह्मस्वरूपाचा अनुभव येतो, तेव्हा मात्र ती जी अवस्था आहे ती परिपक्व होते. त्याला विवेक सिंधूमध्ये असं उदाहरण दिलेलं आहे की जे कडुनिंबाचं झाड असतं त्याची हिरवी लिंबोळी जी असते ती जर खाल्ली तर कडू लागते, आणि जेव्हा ती परिपक्व होते म्हणजे पिवळी पडते तेव्हा ती गोड लागते. म्हणून द्वैत आहे
तोपर्यंत त्याला ब्रह्मानुभव म्हणता येणार नाही. म्हणून महाकारण देहातला अपरिपक्व अवस्थेतला जो अनुभव आहे, म्हणजे मी आत्मा आहे असा द्वैतातला अनुभव, तो सुद्धा काय आहे, अलीकडचाच आहे. जोपर्यंत मी हा त्या ब्रह्मस्वरूपामध्ये विलीन होऊन जात नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने ज्ञानरूपता सिद्ध झालेली नाही, असा त्याचा अर्थ आहे. वृत्ती म्हणजे विचारच का? वृत्तीची व्याख्या सांगतो. अंतःकरणातील ज्ञानाचा बदल करून देणाऱ्या परिणामास वृत्ती असं म्हणतात. मूळची वृत्ती शांत आहे, पण जेव्हा तिच्यात संकल्प विकल्प तयार होतात तेव्हा त्याला मनोवृत्ती म्हणतात. जेव्हा आपण निर्णय घेतो तेव्हा त्याला बुद्धिवृत्ती म्हणतात. जेव्हा एखादा विषय साठवला जातो अंतःकरणात तेव्हा त्याला चित्त असं म्हणतात. आणि जेव्हा मी केलं असं जेव्हा बोलतो तेव्हा त्याला अहंकार वृत्ती असं म्हणतात. म्हणून हे वृत्तीचे 4 प्रकार आहेत. आणि मग ती वृत्तीच जर बाधित करायची असेल, म्हणजे शांत करायची असेल, तर मग पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव, हे त्याचं साधन आहे. धन्यवाद. हा नमस्कार. हा बोला. जीव आणि ब्रह्म हे एकच आहे असा विचार करताना जीव हा विनाशी आहे, जड आहे, आणि ब्रह्म अविनाशी आहे आणि निराकार आहे. मग तेव्हा प्रत्येकाचा विचार करताना आपल्या नेमक्या दैनंदिन जीवनात या विचारांची सांगड कशी घालायची? आता हे बघा, आता जीव नावाचं तत्व जे आहे ते बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब, अशा पद्धतीने त्याची एक व्याख्या केलेली आहे. बरोबर आहे. तर आपल्याला त्या ब्रह्मस्वरूपाची सांगड घालायची आहे, कारण मूळचा जो जीव आहे तो आनंद रूपच आहे. म्हणून जीवाचं लक्षण करताना आपल्या पुढे ही व्याख्या मांडल्यानंतर हा जो बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब आहे, तर हा 2 प्रकारे आपल्या पुढे येतो. त्याला आपण आता मी थोडस अस्पष्ट बोललोय. एक वाच्यार्थाने असलेला जीव तो सगळा व्यवहार करतो. आता जो व्यवहार करतो, एकमेकांशी व्यवहार होतो. आता व्यवहार शब्दाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. उदाहरणार्थ मी डोळे उघडले आणि एखादा पदार्थ पाहिला ना की व्यवहार झाला, अशा पद्धतीपर्यंत व्यवहाराचा विचार आहे. आता तो जो काय व्यवहार सगळा करतो, म्हणजे त्रिपुटीच्या स्वरूपात ज्ञाता ज्ञान ज्ञेय या स्वरूपात जो व्यवहार करतो तो वाच्यार्थाने असलेला जीव आहे. आणि जेव्हा आपण साधन करतो तेव्हा मग साधन करून काय होतं की ही जीवदशा बाधित होते. म्हणजे उदाहरणार्थ मी म्हणजे शरीर आहे काय असा जेव्हा विचार येतो अंतःकरणात, तेव्हा त्या शरीराचं विश्लेषण होतं. देह तव 5 भूतांचा. देह जर का 5 महाभूतांचा आहे, 5 महाभूत जन्माला आलेली आहेत, काही काळ टिकतात, कालांतराने जातात. आणि मग असा जर विचार मी पक्का केला तर काय होऊन जातं, माझा देह असतानाच त्या देहावर असलेला ममत्वाचा जो विचार आहे तो सहजच दूर होऊन जातो. आणि मग तो दूर होऊन गेल्यामुळे माझी अंतःकरण वृत्ती या देहाच्या निमित्ताने जी सुखी दुःखी होत असते ती सहजच शांत होऊन जाते. आणि मग ती ठरवून टाकते की तो जड अचेतन देहाचा जो मी स्वामी आहे असं जे काय मी म्हणत होतो, आता त्या देहाच्या अस्तित्वावर असलेलं अवलंबून असलेलं अस्तित्व हे माझं अस्तित्व खरं नव्हे. मग खरं अस्तित्व कसं आहे माझं, तर ते त्रिकाला बाधित आहे. आणि ते त्रिकाला बाधित अस्तित्व मला कळून घ्यायचं असेल तर ते अस्तित्व कळून घेण्याचा एकही मार्ग नाही. पण त्याच्यावर जणू काही आवरण आलेलं आहे, हे देहबुद्धीचं आहे, कर्ता बुद्धीचं आहे. ते आवरण दूर करण्याची व्यवस्था आहे. उदाहरणार्थ पाणी आणि शेवाळ्याचा दृष्टांत दिलेला आहे. पाणी हे आहेच, शेवाळ फक्त दूर केलं की पाणी मला दिसणारच आहे, म्हणजे पाण्याचा अनुभव येणारच आहे. तसा त्या भ्रांतींचा जर मी निराश केला तर मला माझ्या आनंदाचा अनुभव येणारच आहे. अशा पद्धतीने हे जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य मांडलं जातं. म्हणून त्याच्यामध्ये वाच्यार्थ आणि लक्षार्थ महावाक्य विवेकाच्या वेळी जो विचार येईल त्यावेळी तो अधिक स्पष्ट होईल. म्हणजे विकारांचा निराश केल्यानंतर जो आनंद मिळतो तो आनंद आपलं ब्रह्मतत्वाचा ब्रह्मानंद आहे. आलं का लक्षात? म्हणजे आपली जी वृत्ती आहे ना ती अनुकूल प्रतिकूल भाव रहित उदासीन होते. आलं लक्षात? म्हणजे कशी की जिथे आपल्याला काही उत्तर द्यायची अपेक्षाच नाहीये, गरजच नाहीये, तिथे मी आता मात्र खूप उत्तरं देत असतो. ती काही गरजच नसते आणि त्यानिमित्ताने अनेक प्रॉब्लेम्स तयार होत असतात. पण माझी अंतःकरण वृत्ती इतकी शांत होऊन जाते
की गरज नसेल तर मी त्याच्याविषयी काही चिंतनच करत नाही, म्हणजे सोडून देतो तो विषय आणि मी माझ्या आनंदात सहजच राहतो. अशा पद्धतीने ते विचार आहे. जिथे गरज आहे तिथे अवश्य बोलावं, ही काही अडचण नाही. पण मुख्य काय आहे, मी आनंद रूपतेच्या विचारात माझं जीवन जर सतत घालवलं बरोबर. तर नको असलेले विचार हे बाजूला पडतील. ज्या दिवशी नको असलेले विचार बाजूला पडतील विचारांनी, त्या दिवशी मला माझ्या खऱ्या आनंदाचा लाभ होईल आणि तो एकमेव अद्वितीयाचा असेल, तो मला वेगळेपणाने कळणार नाही. तर नाही म्हणजे हे शिकायचंय आणि हो, नियमा- मी पण शिकतोच आहे. परत एकदा जरा छान वृत्तीची सांगितलं, व्याख्या धन्यवाद. सांगाल का? काय म्हणताय? वृत्तीची व्याख्या परत एकदा नीट. अंतःकरणातील हा ज्ञानाचा हा बदल, अंतःकरणातील ज्ञानाचा बदल, ज्ञानाचा बदल ज्ञानाचा बदल करून देणाऱ्या करून देणाऱ्या परिणामास वृत्ती असं वृत्तीचा. म्हणतात. बरोबर. आता मी तुम्हाला पाहिलं समजा की काय झालं ते कोणाला कळालं? वृत्तीला कळालं. वृत्तीला कळलं. बस हा त्यातला विचार आहे, तो ज्ञानाचा बरोबर. बदल आहे. अदरवाईज बरोबर. मी शांत राहायला बघतो सतत, कारण मला आनंद पाहिजे. हम्म. पण काय आहे, गरज आहे ना व्यवहार करण्यासाठी वृत्तीची आवश्यकता, म्हणून व्यवहार हा वृत्तीच्या साह्याने होतो. पण आत्मस्वरूप जाणताना मात्र वृत्तीची निवृत्ती आपण सकट हा विचार करावा लागतो अस्सल अनुभवासाठी. हॅलो. नमस्कार. बोला. तुर्या अवस्था जरा सांगताल का? कुठली? तुर्या अवस्था. आता महाकारण देहाची अवस्था सांगितली ना. हॅलो हॅलो, बोला. ऐकू येत आहे ना? हो येते. मग महाकारण देहाची अवस्था सांगितली, तीच तुर्य अवस्था समजा. त्याचं कारण आहे, जागृती स्वप्न सुषुप्ती याच्या अपेक्षतेने तुर्य अवस्था बोलली गेलेली आहे. आलं का लक्षात? आणि स्थूल सूक्ष्म कारण या 3 देहाच्या अपेक्षेने महाकारण देहाचा विचार बोलला गेलेला आहे. हा बस अगदी तसंच आहे. धन्यवाद. म्हणून ते एकेकाने म्हणले ना, जागृती स्वप्नी पांडुरंग, म्हणजे तीनही अवस्थात जर पांडुरंग आहे तर मग त्याच ध्यान मी सतत करत असेल तर मग त्याचाच विचार मी का नाही करू त्याच्या प्राप्तीचा? यालाच विवेक म्हणतात. हॅलो हा, बोला. सर नमस्कार. मला असा बोला. एक प्रश्न व्हायचा आहे. मराठीत अशी एक म्हण आहे की मनी वसे ते स्वप्नी दिसे. तर आपण एकदा मनात एकदा विचार असला तर कधी कधी येतो स्वप्नामध्ये, परंतु नसताना सुद्धा एखादं अघटित असं स्वप्न पडतं, तर त्यामागचे काय हे असतो कारण असतो तुम्हाला जाणून घ्यायचं. पूर्वपूर्व संस्कार असतात, पूर्वपूर्व जन्माचे, त्याचा कुठला कार्यकारण भाव संबंध लावायला काही जमत नाही. मग त्यावेळी स्वप्न पडलं असा विचार करावा आणि सोडून द्यावा. कारण पुन्हा स्वप्न मिथ्याच आहे ना. खरंय टिकती आहे का ती अवस्था? नाही ना, क्षणिक आहे. मग त्या स्वप्नावस्थेतलं जे ज्ञानरूपता आहे ते खरं आहे आणि ते मी आहे, बस याचा विचार करावा. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार. उन्मनी अवस्था म्हणजे काय? आता मनाचं उन्मन होऊन जातं, म्हणजे मनाचा मनपणा जिथे संपतो तेव्हा त्याला उन्मनी अवस्था म्हणतात. आता मनाचं कार्य काय आहे? संकल्प विकल्प करणं हे त्याचं कार्य आहे. आत्मस्वरूपाच्या ऐक्यतेचा अनुभव जेव्हा येतो अगदी स्पष्टपणे, तेव्हा मात्र म्हणजे आनंदाच्या क्षणी तो आनंद मला कळतो का? आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो. आनंदाच्या क्षणी आनंदाचा अनुभव येतोय असं मला कळतं का? अनुभवाने कळतं. आधी आनंद होत असताना कळतं का मला? जशी एखादी वस्तू मला वेगळेपणाने कळतीये, हे पुस्तक आहे असं वेगळं कळतं, तसा आनंद मला वेगळेपणाने कळतो का? नाही कळत. म्हणजे याचा अर्थ काय आहे? आनंद हा मन शांत झाल्यावर होतो, बरोबर आहे? हो. म्हणजे मन उन्मन झाल्यावर होतो. हा, त्याचा विचार आहे. आणि मग त्याचा ठसा माझ्या अंतःकरणावर मिळतो आणि मग मी म्हणतो मी आता फार आनंदात, काही मला कळलं नाही असं म्हणतो. आता काही कळलं नाही, वास्तवात कळलेलंच असतं बरोबर जे कळायचंय ते. पण काय असतं, ते विषयाच्या निमित्ताने जर का अंतःकरण वृत्ती शांत झालेली असेल तर विषय सत्यत्वातनं जो आनंद
शांत अंतःकरण वृत्तीमुळे होतो, तो परत विषय शोधायला जातो. म्हणून पदार्थ निरपेक्ष सुख अशा आनंदाचं वर्णन केलेलं आहे. म्हणून उन्मनी अवस्थेमध्ये पदार्थ निरपेक्ष सुखाचा विचार आहे. धन्यवाद. दादा थोडंसं विचारायचं आहे मला. हा. आपण पहिल्या श्लोकात सांगितलं की कार्याचाही बात करायचा आणि कारणाचाही बात करायचा. अगदी तर बरोबर. थोडं कारणाचं बात कार्य म्हणजे करायचं जगत. आहे, सांगाल का प्लीज? हो, कार्य म्हणजे जगत, हे मान्य झालं का? हो बरोबर. देहादी जगताला कार्य असं म्हणतात. हा, होय. मग आता हे कार्य सत्य वाटतं, आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे वाटतं. म्हणून आत्मस्वरूपाचं अज्ञान हे त्याचं कारण आहे. त्याला अविद्या. इको येतोय, इको आवाज येतोय सर. हॅलो, इको आवाज येतोय. तुमचे व्हिडिओ बंद, म्हणजे ऑडिओ बंद केले पाहिजेत, माझा आवाज ऐकायचा असेल तर. बरं ठीक आहे, परत एकदा सांगतो की जगत हे कार्य आहे आणि हे जगत सत्य वाटण्याचं कारण काय आहे, तर आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. या आत्मस्वरूपाच्या अज्ञानालाच अविद्या असं म्हणतात. म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे, ही अविद्याच मूळची बाधित केली पाहिजे. म्हणजे एखादा नको असलेला विचार आहे, तो जर मुळातून काढून टाकायचा असेल तर आपल्याला त्या विचारावर विचार करावा लागतो. अविद्या ही आत्मविचाराने बाधित होते, म्हणून आत्मविचार हा करणीय आहे. आत्मविचाराने समूळ कारण बाजूला होतं. आपण अविद्या म्हणजे कार्यरूप अविद्या जी आहे, म्हणजे जगत रूपाने असणारी, ती बाधित करण्याचा प्रयत्न केला तर परत ती आपल्याला त्रास द्यायला येऊ शकते. हा त्यातला भाग आहे, तो विचार. उदाहरणार्थ एक नको असलेला विचार आला आणि त्याला मी म्हणलं नाही, हा माझ्या अंतःकरणात नको, आता झटकून टाकलं. पण तो परत 2 तासांनी येईल. पण त्या विचारावर जर मी विचार केला तर मात्र तो विचार निघून जाईल. तो विचार असं सांगतो की अरे उदय, हा तुझ्या अंतःकरणात आलेला जो विचार आहे तो काही योग्य नाही, त्यामुळे तुझी अंतःकरण वृत्ती चंचल होते. तर तुझी अंतःकरण वृत्ती चंचल होऊ नये असं वाटत असेल तर तू नाम घे, म्हणजे या विचारांना तू सहज बाजूला ठेवशील. त्या विचारांचं निराकरण कर, आत्मविचाराने निराकरण कर. कारण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी शरीर नाही आणि मी म्हणजे शरीर नसल्यामुळे माझ्या ठिकाणी हा नको असलेला विचार नको. अशा पद्धतीने मला तो दूर करावा लागतो. विचार हा खूप प्रबळ आहे, अनंत जन्माचा आहे, तो सतत येणार आहे. तितक्याच पद्धतीने आपण त्याला दूर केलं पाहिजे. हा त्यातला भाग आहे. धन्यवाद. उदयराव, बोला. आजच्या जे 3 श्लोक शेवटचे जे झाले, हा. त्याचं तात्पर्य असं करता येईल का की ज्ञानेंद्रियानं जे काय कळतं हा. ते ज्याच्या आधारावर कळतं हम्म. तो महत्वाचा भाग आहे. बस आपल्याला ज्ञानेंद्रियांना जे तत्व काय वेळ कळलं ते ज्ञानेंद्रियांची शक्तीपेक्षा ती शक्ती ज्याच्यावर अवलंबून आहे, हो ती शक्ती किंवा ज्याला आत्मस्वरूप आहे की त्याच्या आधाराने हे सगळं मिळतं. बरोबर आहे. तर त्याला ते निवड त्याची करायची आहे, बाकीच्यांची निवड नाही करायची. बस बस बस. असं व्यवहारापुरती, हे करता येईल का? व्यवहारापुरतं यांना वापरायचंय. हा, व्यवहारापुरतं यांना वापरायचंय. हो, व्यवहारापुरतं. पण बाकी महत्वाचा भाग तो आहे की ती शक्ती महत्वाची. बस बस. व्यवहार करायचा अनासक्त वृत्तीने आणि सतत अंतःकरणात मात्र आनंद रूपतेचाच विचार ठेवायचा. तिकडे तो तुझा जायचं. निष्कर्ष बरोबर आहे. अगदी बरोबर. निवड करायचीच. एक प्रश्न याच्या आधीच्या सत्रावर, बर. मागच्या सत्राच्या वेळी प्रश्नोत्तर नाही झाली आपली. हो. हा, त्यामुळं मागच्या सत्रामध्ये तुम्ही ग्रंथांचे प्रकार सांगताना हा. प्रकरण ग्रंथ, प्रक्रिया ग्रंथ आणि आकलन ग्रंथ असा उल्लेख केला होता. अकरण. 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 बर. हा. ठीक म्हणजे आहे. ज्यात काही करायला सांगितलेलं नाही. उदाहरणार्थ चांगले उपासना. आता करण्याची जी काय अपेक्षा आहे ना, ती निष्काम कर्म, निष्काम उपासनेच्या स्तरावर असते. बर. आणि तर हे जे प्रकार तुम्ही सांगितले, तर त्यात मनाचे श्लोक, दासबोध आणि आत्माराम हे कोणत्या प्रकारात मोडतात? आता हे बघा, आता हे मनाचे श्लोक, दासबोध आणि आत्माराम हे 3ही प्रकरण ग्रंथ आहेत. ऍप्लिकेशन सांगतात ते मला. बर. ऍप्लिकेशन सांगतात. हा, माझी वागणूक कशी असावी हे स्पष्ट सांगतात. प्रक्रिया ग्रंथ, समर्थांचा आकरण ग्रंथ आहे का? समर्थांचा कसं आहे माहितीये का, त्या समर्थांच्या ग्रंथामध्ये प्रक्रिया लपलेल्या आहेत. म्हणजे काय म्हणे, अदृश्य स्वरूपात लपलेल्या आहेत अशा पद्धतीने. हा, आता हे विचारसागर सारखे जे ग्रंथ आहेत ना, ते केवळ प्रक्रिया बोलतात. ते म्हणतात विवेक पाहिजे. आलं का लक्षात? आणि मग विवेकाची व्याख्याही देऊन टाकतात.
की एक आत्माच तेवढा अविनाशी क्रियारहित असून उर्वरित जगत मिथ्या आहे, म्हणजे चंचल आहे आणि नाश पावणार आहे. बस एवढं लिहितात आणि बास करतात. हा. पण हे काय पद्धतीने आहे हे सगळं सांगणारे संत. हा. म्हणून संतांच्या ग्रंथांमध्ये प्रक्रिया या अदृश्य रूपाने लपलेल्या आहेत. अरे वा, छान. असं आहे ते. मग त्या जर हा. शोधायच्या असतील तर मग प्रक्रिया एकदा समजून घ्यावी लागेल. बर, असं आहे. धन्यवाद. हा. धन्यवाद. नमस्कार. आकरण ग्रंथ आणि प्रकरण ग्रंथ एकच का? नाही, आकरण ग्रंथ म्हणजे ज्यामध्ये काही करा असं सांगितलेलंच नाही. चांगदेव महाराज गेले, निष्काम कर्मोपासना ध्यानाच्या निमित्ताने त्यांनी 1400 वर्ष केलेली होती. केवळ 65 ओव्या श्री ज्ञानदेवांनी सांगितले आणि ते जीवनमुक्त झाले. त्यामध्ये त्या 65 ओव्यांमध्ये केवळ तत्वमसीचं चिंतन सांगितलं. किंवा अमृतानुभव ग्रंथ घेतला तर अमृतानुभव ग्रंथामध्ये तुम्हाला साधना अजिबात मिळणार नाही. साध्य साधन भाव संबंध तिथे अजिबात नाही. श्री ज्ञानदेवांनी अनुभव सांगितला आणि तो निवृत्तीनाथांनी ऐकला, संपलं. असं म्हणजे तिथे काही करा वगैरे काही भानगड नाही. फक्त केवळ आनंदाचा अनुभव तिथे डिफाईन केलेला आहे. अशा अशा पद्धतीने आनंद रूपता सिद्ध होते. फिनिश. अशा पद्धतीने आकरण ग्रंथ. मग ग्रंथांचे 4 प्रकार आहेत का? प्रमाण ग्रंथ, प्रकरण ग्रंथ आणि प्रक्रिया ग्रंथ आणि हा आकरण. ग्रंथामध्ये प्रक्रिया ग्रंथ आलेच ना. प्रक्रिया प्रमाण या शब्दाचा अर्थ काय आहे? 2 अर्थ आहेत. एक प्रमाण शब्दाचा अर्थ इंद्रिय आणि एक प्रमाण शब्दाचा अर्थ श्रुती असा अर्थ आहे. श्रुती, संत, श्री गुरु आणि अनुभव या प्रमाण शब्दाचे अर्थ ते आहेत. असे आहेत. धन्यवाद. हा, धन्यवाद. स्वप्नात नमस्कार, मी शतानंद देसाई. नाही बोल. स्वप्नात कळते दिसत नाही असं तुम्ही म्हणालात, तर ते जरा थोडं एक्सप्लेन करून सांगता, कारण असं वाटतं की आपल्याला सगळं दिसतं स्वप्नात म्हणून. मी सांगतो तुम्हाला. मी तुम्हाला प्रश्न विचारतो की गाढ झोपेत पडलेली स्वप्ने ही कळतात का दिसतात? आता त्याचं उत्तर जर का दिसतात दिलं तर मी प्रश्न विचारतो, डोळे उघडे असतात काय? नसतात. म्हणजे याचा अर्थ काय झाला? कळतात. कळतात. हा. मग कळतात तर कोणाच्या प्रकाशात कळतात? अच्छा. आत्मस्वरूपाच्या प्रकाशात कळतात. बरोबर. तो आत्मा मी आहे. हा. 6 अहम Right. सोहम. अच्छा. अशा रीतीने प्रक्रिया पूर्ण होते अभ्यासाची. हा तत्वविवेक आहे एक पद्धतीने. हा तत्वविवेक. पण आता म्हणजे मी समजा मी बैठकीच्या नामाला वगैरे बसलो असेल तर आपल्याला श्री गुरु सांगतात की म्हणजे आपलं आराध्य दैवताकडे बघायचं, पण हे सगळे डोळे बंद करूनच असतं. तर मग तेव्हाही मला ते जे बघणं असतं ते आपल्याला कळत असतं, पण ते बघत नसतो, असं का? हो. हा, मग प्रश्न काय विचारायचा आहे त्यात तुम्ही? नाही म्हणजे त्याही वेळात ते आपल्याला कळत असतं, आपण बघत नसतो का ऍक्च्युअली? म्हणजे आता मला एक सांगा की कळलंच नसतं तर काय झालं असतं? मी झोपेत गेल्यावर काही कळत नाही. बरोबर आहे की नाही? बरोबर. त्यामुळे तिथे एक अंतःकरण वृत्ती जागे असते, पण ती काहीही व्यवहार करत नाही. बरोबर आहे. अज्ञात सूक्ष्म म्हणजे ती असते, कारण नाही राहिली तर मी झोपलोच. ध्यानामध्ये झोप काही अपेक्षित नाही. बरोबर. अशा पद्धतीने आपल्या दैवतेचं, इष्टदैवतेचं ध्यान करावं. त्या मंत्रावर आपण आपली अंतःकरण वृत्ती म्हणजे शटल करावी आणि एक दिवस ते नाम श्वासावर येईल आणि हळूहळू पुन्हा त्या निमित्ताने माझी अंतःकरण वृत्ती एका क्षणाला कुठेतरी फ्रॅक्शन ऑफ सेकंद अत्यंत शांत होऊन जाईल आणि मला त्या आनंदाचा अनुभव ती देऊन जाईल. आणि तो आनंदाचा अनुभव मी ध्यानातनं खाली आल्यानंतर मी अत्यंत आनंदात आहे, प्लेझंट माझा मूड आहे, अशा पद्धतीने तो कळून जाईल. ओके, थँक्यू. असं कळलं की जिंकलं. आणि अजून एक प्रश्न होता की आपण जे म्हणतो की आता आपण गाढ झोपेतनं जागे झालो तेव्हा आपल्याला जो आनंद होतो, तर तो आनंद आणि आपण जे आनंद
म्हणजे अपरोक्ष अनुभव झाल्यानंतरचा जो आनंद आहे त्यात आणि फरक मग आनंद व्याप्ती त्याचा हा. जो आनंद आहे, या तिन्ही आनंदामध्ये ग्रेडेशनचा फरक आहे का फक्त? काय माहितीये का की जीवाच्या 7 अवस्था जेव्हा सांगितल्या जातात त्यावेळी शेवटची अवस्था आहे ती आनंदावाप्ती आहे. आलं बरोबर. लक्षात? आणि हो. ती ज्ञानरूपतेची आहे. बरोबर. हा भाग आहे. आता झोपेतला जो आनंद आहे असं म्हणूया तर तो आनंद घन अज्ञानातनं आलेला आहे. म्हणजे त्यावेळी मी महावाक्य चिंतन केलेलं नसतं. बरोबर. म्हणजे कारण निवृत्त होत नाही. हम्म. आता मुख्य मुद्दा काय आहे की कारणासह कार्याची निवृत्ती राईट राईट. आणि पुन्हा कार्याची कारणामध्ये निवृत्ती असं नाही चालणार. आलं हम्म. लक्षात? हा, हम्म. कधीही निवृत्त व्हायला पाहिजे. झोपेमध्ये काय होतं, कार्य तात्पुरतं निवृत्त होतं, कारण तसंच राहतं, कारण त्याचा विचारच हो. केला. मग हो. विचारच केला नाही तर मग कसं काय कारण निवृत्त होणार. म्हणून हम्म. झोपेतल्या आनंदाला तो पुढे येणार आहे. ते ज्ञानदेवांची ओवी आहे की साचची पण तो पुढे हा. स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणून का. तुला जर स्वप्न आणि जर का जाग आली नसती तर मी त्याला ब्रह्मभाव म्हटलं असतं. पण तसं होत नाही. म्हणून झोपेतल्या ज्ञानाला ब्रह्मानुभवाचा दर्जा देता येणार नाही पाहायला गेले तर. का सगळ्यांचे प्रश्न झाले असतील तर आपण थांबूयात का आजचा दिवस? चालतं. हा, आणि आता पुढचं प्रवचन 28 सप्टेंबर बुधवार बरोबर 9 वाजता आपण सगळेजण पुन्हा ह्या लिंकवर, ही जी लिंक आहे ती कायम राहणार आहे आपल्या अभ्यास वर्गासाठी. तर बुधवार आणि शुक्रवार असे 2 वर्ग आहेत आणि गुरुवारी पंचदशीचाच आदरणीय ज्योत्स्नाताई पाटणकर असा आमचा अभ्यास वर्ग घेतो. म्हणून आपण बुधवार आणि शुक्रवार असा 2 दिवस निवडलेले आहेत आणि आपण सगळे उपस्थित राहावे ही पुन्हा विनंती. जय जय रघुवीर समर्थ.